आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट असं लिंबू सरबत प्रीमिक्स, जे तुम्ही कधीही कुठेही पाण्यात मिक्स करून तयार करू शकता, तेही फक्त काही सेकंदामध्ये। हे लिंबू सरबतचं प्रीमिक्स एकदा तुम्ही बनवलं की वर्षभर सुद्धा बिना फ्रीजचं तुम्ही स्टोर करू शकता। हे बनवताना आपण कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाहीये, फक्त योग्य ती काळजी घेऊन आपल्याला ते स्टोर करायचंय। उन्हाळा सुरू झाला की आपली बॉडी डिहायड्रेट व्हायला चालू होते, अशा वेळेला हे प्रीमिक्स तुम्ही कुठेही कॅरी करू शकता। ऑफिसमध्ये जाताना, जिममध्ये, अगदी मुलांच्या स्कूलमध्ये जाताना सुद्धा तुम्ही हे प्रीमिक्स देऊ शकता। 1 ग्लास पाणी आणि 1 चमचा हे प्रीमिक्स मिक्स केले की तुम्हाला एकदम इन्स्टंट अशी एनर्जी मिळायला मदत होते। चला तर हे प्रीमिक्स कसं बनवायचंय ते बघूयात, पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हॅलो, वेलकम टू द वर्षाज कुकिंग स्टुडिओ। मी वर्षा। पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं, याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षाज कुकिंग स्टुडिओ। हे प्रीमिक्स बनवताना आपल्याला अजिबात सुद्धा गॅसचा वापर करायचा नाहीये, अजिबात उन्हाची गरज लागणार नाही। घरातच अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे प्रीमिक्स बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणारे भरपूर अशी लिंब निवडताना शक्यतो अशी पातळ सालीची लिंब निवडायची, म्हणजे त्याचा रस भरपूर निघतो। छोटी मोठी असली तरी चालतील, फक्त रस भरपूर निघाला पाहिजे। आता ह्या लिंबांचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे। त्यासाठी लिंबू घ्यायचं आणि पहिले हाताने थोडंसं गोल फिरून घ्यायचं, म्हणजे याचा रस रिकामा होऊन जातो। आता या सगळ्या लिंबांचा रस मोकळा करून झालं की आपल्याला हे कापून घ्यायचे। लिंबू कापताना शक्यतो असं आडवं कापून घ्यायचं, म्हणजे त्याचा रस व्यवस्थित निघून येतो। जर उभं लिंबू कापले गेले तर त्याची शीर मध्ये येते आणि मग आपला रस व्यवस्थित निघत नाही। आता आपल्याला ह्या लिंबांचा रस काढून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी घेतली। ही वाटी भरेल इतका रस आपल्याला ह्या प्रीमिक्ससाठी लागणार आहे। आता आपलं 1 वाटी भरून रस काढून झालाय। इथं मला 10 ते 12 लिंब लागली हा रस काढायला। लिंब जर छोटी मोठी असली तर कमी जास्त पण लागू शकतील। आता असं एक मोठं ताट घ्यायचं आणि ह्या ताटामध्ये आपल्याला सगळा हा रस गाळून घ्यायचा आहे। आता याच वाटीने 3 वाटी साखर आपल्याला या रसामध्ये टाकून घ्यायची। आता यात 3 वाटी साखर टाकून झाली की आपल्याला 1 चमच्याच्या मदतीने हे फक्त या रसामध्ये मिक्स करून घ्यायची। आता याला हलवताना फक्त हलकेसे असं मिक्स करून घ्यायचे। आपल्याला साखर यात अजिबात विरघळून द्यायची नाही, फक्त रसामध्ये डीप करून घ्यायची। आता इथे साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता। आता हे ताट घरातच आपल्याला हवेशीर ठेवायचं किंवा फॅन खाली ठेवलं तरी चालेल। याला उन्हात अजिबात ठेवायचं नाही, हे घरातच 3 ते 4 दिवसामध्ये सुकून जातं। फक्त काय करायचंय, 3 ते 4 दिवसांनी रोज सकाळी ह्याला एकदा चमच्याने असं मिक्स करायचं, एकदम हलक्या हाताने। आता 3 ते 4 दिवसानंतर आपलं हे मिश्रण असं बनवून तयार झालंय। थोडंसं हे मोकळं करून घ्यायचं। या पद्धतीने मोकळं करून आपलं मिश्रण असं तयार होतं। हे खडे मीठ असतं, या टाईपचं दिसतं। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ टाकून घ्यायचे। आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं करत वाटून घ्यायचंय। वाटताना ऑन ऑफ मोडवरच वाटायचं, म्हणजे याला पाणी सुटणार नाही। आता अशा पद्धतीने आपली सगळी पावडर बनवून तयार झाली आहे। आता आपल्याला ही सगळी पावडर ह्या बरणीत भरून घ्यायची आणि व्यवस्थित असं हिचं झाकण बंद करून ठेवून द्यायचं। आणि जेव्हा तुम्हाला लागेल यातलं 1 चमचा प्रीमिक्स काढायचं, 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं आणि तुमचं लिंबू सरबत तयार होऊन जातं। आता ही पावडर वापरून सरबत कसं बनवायचे ते आपण बघूयात। त्यासाठी मी इथे ग्लास घेतलेत। ग्लासमध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं। आता पाणी टाकून झालं की यातलं 1 चमचा प्रीमिक्स घ्यायचं आणि ह्या पाण्यामध्ये मिक्स करायचं। हे पूर्ण मिक्स होईपर्यंत याला एकसारखं असं हलवून घ्यायचं।
आता इथे तुम्हाला थोडंसं स्ट्रॉंग लिंबू सरबत हवं असेल तर थोडीशी पावडर जास्त टाकली तरी चालेल. आता हे चांगलं मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये थोडासा सब्जा टाकून घ्यायचा भिजवलेला. आणि थोडेसे आईस क्यूब पण आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे. बघा अगदी 1 मिनिटात आपलं रिफ्रेशिंग असं लिंबू सरबत बनून तयार झालंय. तुमच्याकडे कधी पाहुणे आले तर अगदी 5 ते 10 मिनिट लिंबू सरबत बनवायला लागतात, पण तुमच्याकडे जर ही पावडर रेडी असेल तर तुम्ही अगदी 1 मिनिटात ही लिंबू सरबत बनवून तयार करू शकता. तर अशा पद्धतीने आपलं लिंबू सरबतचं प्रीमिक्स बनवून तयार झालंय. ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत धन्यवाद.